निवडणूक संपली की सगळं विसरायचं असतं असं नेते कायम सांगत असतात। आज जणू या सगळ्याची चुणूक पाहायला मिळाली। निवडणुकीतले हे सगळे वाद नुरा कुस्ती असायची हे स्पष्ट होतंय आणि कार्यकर्ते मात्र आयुष्यभराचे वैरी होत असतात हेही समोर येतंय। समजदार नेत्यांनी काही तासात दिलजमाई केली आणि कोकणातल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत गळे धरण्यापर्यंत गेलेलं वैर आता गळ्यात गळे घालण्यापर्यंत येऊन पोहोचलंय। यातच सगळं आलं। अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? 25-25 हजार एका मताला? पायाखालची वाळू सरकलेली आहे। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? अधिवाद आता हात मिळवणे। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट। राणे आणि चव्हाण भेटीची चर्चा। नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधिमंडळाच्या प्रांगणातले हे दृश्य। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे हे एकाच वेळी या परिसरामध्ये आले। यावेळी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकमेकांची भेट घेतली। दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं। तसंच या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधला। माझे नेते आहेत ते मी अनेक वेळेला बोललेलो आहे। महायुतीमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत। माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे ते आहेत। त्यांनी मला बोलवलं चव्हाण साहेबांनी आणि आम्ही इकडे भेटलो। आता नंतर त्यांची सविस्तर वेळ घेणार आणि त्यांच्याशी बोलणार। काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला होता। सिंधुदुर्ग मालवण नगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना भाजप युती न होण्याला रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा निलेश राणेंनी केला होता। तसंच भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकत लाखोंची रोकड असलेली बॅगचा प्रकार निलेश राणेंनी समोर आणला होता। याच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निलेश राणेंनी आरोपांच्या फैरी टाकल्या होत्या। काही ओव्हरस्मार्ट लोक आहेत त्यांच्याकडे। सन्माननीय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती होऊ शकली नाही। बाकी सगळ्यांना युती हवी होती। स्थानिक पातळीवर सगळ्यांना युती हवी होती। एका व्यक्तीमुळे ही युती तुटलेली आहे। तर आता त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी पण विचार करावा की एक मॅच्युरिटी असलेला आपल्याला एक भाजपचा प्रदेश अध्यक्ष हवा की कळ काढणारा, सगळीकडे पैसे वाटणारा, वातावरण गढूळ करणारा। नगर परिषद निवडणूक पार पडल्यानंतर सर्व काही विसरलं पाहिजे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। तर निलेश राणेंनीही रवींद्र चव्हाणांची वैचारिक वैर नसल्याचा पुनरुच्चार केला। मी आरोप जे केले आहेत किंवा पुरावे जे दाखवले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत। आता एकदा निवडणूक आयोग त्याच्यावरती काय उत्तर देतं ते बघायचं आहे। पुन्हा एकदा युती झाली दोघांची? अहो आम्ही कधीच एक दुसऱ्याशी लांब नव्हतोच ना। असं काय तसं काय टोकाचं नव्हतं। मी वारंवार आपल्याला सांगायचो मतभेद होऊ शकतात, मनभेद नाही। रवींद्र चव्हाणजी, निलेश राणेजी किंवा महायुतीमधल्या कुठल्याही नेत्यासोबत आपले मनभेद नाहीत। एकंदरीत महायुती एकसंघ आहे। काही वेळात प्रचारादरम्यान एखादा ठिणगी पडली असेल तर ती निवडता येतं एवढी क्षमता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत महायुतीतच मुख्य लढत झाल्याचं चित्र दिसून आलं। या निवडणुकीचा फोकस हा शिवसेना आणि भाजपासह महायुतीवरच होता। विरोधकांची जागा सत्ताधाऱ्यांनी व्यापली होती। तर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंच्या झालेल्या भेटीमुळे विरोधकांची जागा व्यापण्यासाठीच नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये नुरा कुस्ती होती का अशी चर्चा आता सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।